औंढा नागनाथ प्रतिनिधी जय शिवराय. आपणा सर्वांचे मराठा टाइम्समध्ये खूप खूप स्वागत आहे. जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व भारतीय जनता पार्टीचे नेते अंकुश आहेर यांच्या समर्थकांची विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने बैठक संपन्न. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाल्याचे पाहावयास मिळाले. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा होत पुढील निर्णय घेण्याचे सर्वाधिकार अंकुश आहेर यांना बहाल करण्यात आले. तसा ठराव देखील एकमताने संमत झाला. या बैठकीसाठी जवळा बाजार परिसरातील बहुसंख्य सरपंच, सोसायटीचे चेअरमन व त्यासोबतच सर्वसामान्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. या बैठकीच्या माध्यमातून कुठलाही निर्णय घेण्यात आला जरी नसला तरी अंकुश आहेर यांचं वजन कुणाच्या पारड्यात पडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यावेळी अंकुश आहेर यांनी वृत्तपत्र समूहांशी साधलेला संवाद पुढील प्रमाणे. मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, जवळा बाजार. सर, आज जी आपण बैठक घेतलेली आहे ते नेमका त्याचा उद्देश काय होता, काय हेतू होता? मागच्या काळामध्ये आम्ही सगळे सहकारी मिळून प्रत्येक निवडणूक आम्ही लढत होतो. दिवाळीमध्ये आम्ही निवडणुकीच्या याच्यामध्ये असल्यामुळं भीती झाल्या नाहीत. मग सगळ्याचे फोन येत होते की आपण एकत्र येऊन काहीतरी बसू, फराळ पाणी करू, चहा पाणी करू. त्या अनुषंगानं बसलो आणि वसमत विधानसभेबद्दल सुद्धा चर्चा करू. या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे 100 गाव येतात आणि 100 गावामध्ये गेल्या आम्ही 15-20 वर्षापासून काम 20-25 वर्षापासून काम करतो. सगळे मित्रपरिवार, सहकारी, प्रत्येक पक्षातील लोक आमच्यासोबत आहेत. त्यांनी असं एक विचार केला की आपल्या भागाला कधी आमदार झालेला नाही, पूर्ण तिकडे जे आमदार होतात ते इकडे या भागावर दुर्लक्ष करतात. मग आपण एकत्र येऊन आपल्या भागाच्या विकासासाठी जर एखाद्या माणसाला आपण सहकार्य केलं तर तो आमदार निश्चित होणार आहे. ही माझा निर्णय नाही तर आमच्या इकडल्या पट्ट्यातल्या 100 गावचा निर्णय हा होणार आहे. म्हणून सर्वजण एकत्र आलो आणि सर्वांनी एकत्र येऊन असं ठरलं की मला सर्व अधिकार दिले, परंतु एवढा अधिकार घेण्या इतका माझ्यामध्ये कुवत नसल्यामुळं मी त्यांना परत सांगितलं की आपण काय करू, परत एकदा 15 तारखेला 1 वाजता आपण एकत्र जमू, 2 तास चर्चा करू आणि जे आपल्या सर्वांच्या मताने एक उमेदवार आपण निवडला त्या उमेदवाराला इथं बोलू, व्हिडिओ शूटिंगमध्ये त्याच्याशी चर्चा करू आणि निर्णय घेऊ असं ठरलेलं आहे. आपण भाजपचे कार्यकर्ते आहात. भाजपच्या गावभेटी दौऱ्यानिमित्त आपण म्हणजे इच्छुक उमेदवार होतात आणि तशा तुमच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पोस्ट देखील झाल्या. यंबल असतील, उज्ज्वलताई तांबळे असतील आणि त्याच्यानंतर अचानकच तुम्ही त्यांच्यापासून अलिप्त झालेत. नाही, असं काही नाही. आमचं सगळ्याचं ठरलं होतं. वरून ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर आम्ही जे फिरलो किंवा आम्हाला जे उमेदवार द्यायचा होता त्याच्याशी काही म्हणजे हेच त्याचा अर्थच नव्हता. म्हणून आम्ही विचार केला की आपापल्या पद्धतीनं आपण भरू आणि जर सगळ्याच्या पद्धतीने एखादा उमेदवार, परंतु पक्षानं एकदा उमेदवारी जाहीर केल्याच्या नंतर आम्ही त्याच्याशी जास्त हे करत नव्हतं. कारण इथं भारतीय जनता पार्टीची शक्ती आहे. भारतीय जनता पार्टीचं 50-55 हजार मतदान या मतदारसंघात आहे. दोनही वेळेस भारतीय जनता पार्टीच्या माणसाला एकदा 54,000 आणि एकदा 67,000 मतं पडली. परंतु ज्यांचं या मतदारसंघात प्राबल्य नाही अशाला जर उमेदवारी दिली, मागच्या वेळेस लोकसभेला सुद्धा तेच झालं. लोकसभेला या मतदारसंघात जवळजवळ 30-35 हजारानं महायुतीचा उमेदवार पाठीमागं राहिला. भारतीय जनता पार्टीचा जर उमेदवार असता तर इथं निश्चित या मतदारसंघामध्ये लीड भेटली असती आणि विधानसभेला सुद्धा तीच परिस्थिती झाली. आणि या विधानसभेचा वेगळा विचार करावा लागेल. कारण दोघं एकच कार्यकर्ते एकाच पक्षाचे असल्यामुळं दोघांचे कार्यकर्ते दोघांवर नाराज्या सारख्याच प्रमाणात आहेत, कमी अधिक प्रमाणात. म्हणून बाकीचा जो वर्ग आहे, मग शिंदेसाहेबाची सेना असेल, इथं काँग्रेस असेल, इथं भाजप असेल, हे याला कोणी प्रतिनिधी नाही. आणि काय व्हायलं, जो आमदार झाला तो त्या महायुतीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल त्याच पक्षातल्या सहकारी पक्षाला संपवायचं काम करायला आहे. म्हणून इथला प्रश्न वेगळा आहे आणि त्याच्यामुळं सगळेजण आम्ही एकत्र आलो. एकत्र येऊन जे काही निर्णय होईल 15 तारखेला ठरणार आहे. लोकसभेच्या वेळेस विद्यमान आमदारांनी पक्षाचं काम केलं नाही किंवा महायुतीचं काम केलेलं नाही. आजपर्यंत असेच त्यांच्यावर आरोप केले जात होते. पण आता अचानक
त्यांचं काम केलं जातं आहे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं. तर काय मॅनेज झालेले नाही, विषय हा मॅनेजचा नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा. जी पक्षाची भूमिका असते, महायुतीची भूमिका असते, ती बरेच जण ज्याच्या त्याच्या सोयीनुसार, ज्याला त्रास झाला नाही ते जवळ गेलेत, ज्याला त्रास झाला ते थोडे लांब आहेत. आता हे उमेदवाराचं काम असते, उमेदवाराची कसब असते की बाबा आपल्याला कसं त्याला कन्व्हिन्स करायचं, त्या पद्धतीनं चालू आहे. ज्यांचे कामं चालू झाले, पण ज्यांना खरंच त्रास झाला आहे ते लोक आज थांबलेले आहेत. आणि असा 50% वर्ग या मतदारसंघामध्ये आहे की ते दोघंही नको म्हणणारे 50%. म्हणून अजून काय होतं आहे बाबा, हे दोघं एकमेकाला पाठिंबा देतात का तिसरा माणूस काही पर्याय येतो आहे का, असं सगळे लोक विचार करायला. आणि त्या विचार करणारामध्ये आम्ही आहेत. आज आपणच म्हणतायत की अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, आतापर्यंत काम झालेले नाही, हे मुद्दे महत्त्वाचे होते. तर आपण इथले रहिवासी असल्यामुळे ह्या अडचणी सगळ्या जाणून आहात, तर त्यांनी काम केलंच नाही असं म्हणायचं आहे का? नाही, ज्या गोष्टीवर काम करायला पाहिजे होतं त्या गोष्टीवर काम झालं नाही. मी लाईटबद्दल बोलतो, पाण्याबद्दल बोलतो, शिक्षणाबद्दल बोलतो, शैक्षणिक आणि आरोग्याबद्दल बोलतो. इथं सुसज्ज असे दवाखाने करायला पाहिजे, इथं एक चांगल्या शाळा जिल्हा परिषदेच्या बांधायला पाहिजे. आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. जवळा बाजारमध्ये एक PSC बांधली, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधलं, त्याला निधी उपलब्ध करून दिला. मी जिल्हा नियोजन समितीवर होतो, त्या नियोजन समितीमधून मी दवाखान्याचं काम, इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम केलं. वीसगाव पाणी पुरवठ्याचं काम मी मागच्या काळामध्ये जिल्हा परिषदेत असताना 2 वर्षे भांडून मी त्याच्यावर निधी उपलब्ध करून दिला. परंतु आम्ही जिल्हा परिषदेमधून गेल्याच्यानंतर त्याच्यात स्थानिकला भांडणं होऊन आजही तो निधी तसाच पडून असून लोकांना 3 वर्षापासून पाणी मिळालं नाही. तर एक सोलारचं काम झालेलं आहे, तिथलं मोटारीचं काम झालेलं आहे, दुरुस्तीचं पूर्ण काम झालेलं आहे. परंतु फक्त डिस्ट्रीब्युशनच्या कामामध्ये तू करणार का मी करणार या माध्यमातून ते काम बंद आहे. आज शिरडसारखं गाव असेल, जवळा बाजारसारखं गाव असेल, इतक्या मोठ्या गावाला पाणी मिळत नाही. मागच्या काळात आम्ही टँकरनं पाणी दिलं. म्हणजे एवढं पाणी उपलब्ध असताना, निधी असताना फक्त गुत्तेदारीमध्ये तो निधी अडकला. याचा आम्हाला खंत आहे. मी जे 2 वर्ष काम केलं त्यावेळेसचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर साहेबाकडून ती योजना मंजूर करून आणली होती. मी जिल्हा परिषदेमध्ये पहिली योजना असेल की जी सोलारवर वीसगाव पाणीपुरवठा योजना, म्हणजे सोलार त्याला हे केलं, अटॅच केलं. त्यावेळेचे मंत्री साहेब म्हणले होते बबनराव लोणीकर, अरे असं नसते म्हणले, तू त्याची थकबाकी आमच्याकडून घ्याला, सोलारही आमच्याकडून घ्याला आणि त्याला दुरुस्तीला पैसे आमच्याकडून घ्याला. तरी म्हणलं साहेब हे करावंच लागते, माझी विनंती आहे. मी पाया पडलो त्यांच्या, ती योजना मी मंजूर करून आणली. पण मला खंत या गोष्टीचं आहे की पुढे ती जे लोकप्रतिनिधी झाले, जे ती सरपंच झाले, ते करू शकले नाही. याची मला खंत आहे. आणि लोकांना विकत पाणी घ्यावं लागलं. मग असे जर लोकप्रतिनिधी, असे जर स्थानिक स्वराज्य संस्थेतले प्रतिनिधी असतील तर याबद्दल प्रत्येकात नाराजी आहेच. विद्यमान आमदारांनी आपल्याशी संपर्क साधला म्हणताय, भेटीगाठी झाल्या का? आणि 15 तारखेपर्यंत त्यांनी जर तुम्हाला विश्वासात घेतलं तर त्यांचं काम करणार का? मला विश्वासात घेऊन नाही. माझे काय प्रश्न काही गोष्टी अशा होतात की ते नेतेच एकत्र येऊन बसतात. आमचं तसं नाही. आम्ही एक वेगळा प्रयोग करायलो. आम्ही सगळे सोबत सहकारी येऊन एक निर्णय घेणार आहेत आणि तो निर्णय सर्वानुमते घेऊन तो निर्णय सगळ्याला बांधील आहे आणि त्या निर्णयाशी मी बंधनकारक आहे. सगळे मॅनेज झाले, मी मॅनेज होणार नाही असं म्हणायचं का? नाही, मॅनेज नाही. परंतु एकत्र येऊन कुठंतरी नेतेच लोक एकत्र येऊन ठरवतात. त्याच्यापेक्षा जर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एखादी गोष्ट ठरवली, आमच्या इकडं म्हणजे जवळजवळ हा पट्टा वंचितच पट्टा आहे. इकडं कोणाचंच लक्ष नसते. हे जे आमचा 100 गावचा जे आहे जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती, मला तसा कोणावरही आरोप करायचा नाही. परंतु सगळ्याला विश्वासात घेऊन, कारण प्रत्येकाला कुठं ना कुठं त्रास झालेला आहे, त्या त्रासाचं कुठंतरी निरसन झालं पाहिजे, त्याचं कुठंतरी सोल्युशन झालं पाहिजे आणि भविष्यात तो त्रास होणार नाही असं जर आम्हाला कोण्या उमेदवारानं सांगितलं सर्वानुमते, तर आम्ही त्याच्याशी बांधील राहू.